नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सारंग हा मस्त तयार होतो आणि ऑफिसमध्ये जायला निघलेला असतो. सारंगला त्या रुबाबात बघून सर्वांना खूप आनंद होतो. तेव्हा सारंग नानांना म्हणतो की अहो, हा दादानीच घेतलेला निर्णय आहे, हे सर्व दादानीच ठरवले आणि दादाचा शब्द म्हणजे माझ्यासाठी शेवटचा आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही सारंग, असे काही नाही, माझा काही दबाव नाही, पण तू माझ्यावर विश्वास ठेव. मी जे काही करतो ते घराच्या हितासाठीच आणि तुझा विचार करूनच हे सर्व काही करतो. आणि चल आता आपण निघायचे का? तेव्हा सारंग म्हणतो की हो. नाना आणि सुमित्रा यांना एकमेकांच्या जवळ उभे करून त्यांना नमस्कार करतो. तेव्हा नाना आणि सुमित्रा खूप खुश होऊन सारंगला आशीर्वाद देतात की खूप मोठे हो आणि त्याला पहिल्या दिवसात ऑफिसला जाण्यासाठी शुभेच्छा देतात. तर त्यानंतर सारंग हा आजीच्या पाया पडतो. तेव्हा आजी मात्र सारंगची पाठ थोपटत म्हणते की यशस्वी हो आणि खूप 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 मोठा हो. तर सर्वांना खूप हसू येते. ऐश्वर्या तर खूप खुश असते कारण सर्व काही तिच्या प्लॅन प्रमाणे होत असते. त्यानंतर सारंग ऋषिकेशला म्हणतो की चल दादा आता निघूयात. तेव्हा सारंग निघायला लागतो. तर जानकी म्हणते की सारंग भाऊजी ऑल द बेस्ट. तेव्हा सारंग जानकीच्या सुद्धा पाया पडतो. जानकी म्हणते की भाऊजी काय करता आणि हातामध्ये हात देऊन ऑल द बेस्ट करते. त्यानंतर ऋषिकेशचा सुद्धा सारंग पाया पडायला येतो. तर ऋषिकेश लगेच सारंगला म्हणतो पाया पडू नको आणि लगेच चक्क ऋषिकेश त्याला मिठी मारतो आणि त्या दोघांचे प्रेम बघून घरातील सर्वांना तर आनंद होतोच, परंतु ऐश्वर्याचा चेहरा मात्र हा पडतो. तेव्हा हातामध्ये हात देऊन ऋषिकेश सारंगला म्हणतो की चल आता निघूयात. तेव्हा ते दोघे ऑफिसमध्ये येतात. तर ऑफिसमध्ये आल्यानंतर सारंगची एंट्री झाल्यानंतर त्याचे खूप छान असे वेलकम सर्व स्टाफने केलेले असते. काही जण फुलांचा बुके देतात, तर काही जण सारंगच्या अंगावर वेलकमसाठी फुले फेकतात आणि काही जण मस्त फोटो हे शूट करत असतात. सारंग ते सर्व बघून खूपच खुश होतो आणि दादा तू खूप छान भारी तयारी केलीस स्वागताची असे खुश म्हणतो. तेव्हा ऋषिकेश त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो की सारंग आपल्या ऑफिसमध्ये तुझे ऑफिशियली स्वागत आहे. सारंग म्हणतो की काय दादा तू? ऋषिकेश विचारतो की काय सारंग कसे वाटते? तर सारंग म्हणतो की कसे काय, खूपच भारी वाटते. तेव्हा सर्वजण स्टाफ टाळ्या वाजवतात आणि आनंदाने सारंगचे स्वागत करतात. तेव्हा सारंग ऋषिकेशला म्हणतो की खरं सांगतो पण थोडेसे अवघडल्यासारखे सुद्धा वाटते. ऋषिकेश म्हणतो की आता हे बघ, याची सवय करून घे आणि थोड्या दिवसात तुला हे सर्व काही व्यवस्थित सुद्धा जमेन. तेव्हा ऋषिकेश त्याला हाताला धरून आपल्या कॅबिन मध्ये घेऊन जातो. त्यानंतर इकडे जानकी किचन मध्ये काही काम करत असते आणि तेवढ्यात ऐश्वर्या तेथे ज्यूस घेण्यासाठी येते आणि ज्यूस घेत असते. तर जानकी विचारते की अगं ऐश्वर्या, थोडंसं बोलायचे होते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की बोला ना वहिनी. तर जानकी विचारते की काय ग ऐश्वर्या, तुला पहिल्यापासूनच वाटत होते की सारंग भाऊजींनी ऑफिसला जावे का म्हणून? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो म्हणजे. तर जानकी म्हणते की अगं मग अगोदरच तसे सांगायचे, तू जर बोलली असती तर अगोदरच त्यांना ऑफिसला पाठवले असते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की कसे आहे की वहिनी, तेव्हा मी घरात नवीन होते आणि आता हेच बघा की न सांगता माझ्या मनातील तुम्हाला सर्व काही कळते, हे काही कमी आहे का? आणि थँक्स. तेव्हा जानकी सुद्धा ऐश्वर्याच्या हातात हात देत म्हणते की इट्स ओके आणि नेक्स्ट टाइम संकोच न करता डायरेक्टली तू माझ्याबरोबर बोलत जा. ऐश्वर्या म्हणते की हो. तर जानकी म्हणते की थांब, मला फोडणी द्यायची, मी मागच्या अंगणातून कढीपत्ता घेऊन येते. तेव्हा जानकी बाहेर निघून जाते. तेव्हा ऐश्वर्या मात्र मनात म्हणते की तुम्ही कोण आहात ओ पाठवणाऱ्या, ते ऑफिस आमचेच आहे, बघतच राहा की काय होते ते. त्यानंतर इकडे ऋषिकेश सारंगला घेऊन कॅबिन मध्ये येतो. तेव्हा ऋषिकेश त्याच्या चेअरवर त्याला बसण्यासाठी सांगतो. सारंग म्हणतो की काय इथे, आणि सारंग बसायला तयार नसतो. ऋषिकेश त्याच्या हाताला धरतो आणि त्याला त्या चेअर्सवर बसवतो आणि सारंग तू आजपासून येथेच बसायचे असे म्हणतो. तर सारंग उठतो. दादा काय बोलतोस तू हे? मी तुझ्या खुर्चीवर नाही बसू शकत, मला ते नाही जमणार. अरे तेवढी माझी योग्यता नाहीच. अरे तू ऑफिसला ये म्हणून मी इथपर्यंत आलो, पण तुझ्या खुर्चीमध्ये मला ते नाही जमणार आणि तुला जर हे मान्य नसेल तर मी घरी निघून जातो. तेव्हा सारंग जायला निघतो. तर ऋषिकेश त्याच्या हाताला धरतो आणि त्याला थांबवतो. तेव्हा सारंग म्हणतो की अरे दादा, ही सर्व जबाबदारी मला नाही सांभाळता येणार. दादा तुझी जागा तर मी कधीच घेऊ शकत नाही. तू एक काम कर, तू येथे बस, नाहीतर मी चाललो, तू बस अगोदर. तेव्हा सारंग ऋषिकेशला हाताला धरून त्याच्या चेअर्सवर बसवतो आणि म्हणतो की दादा ही तुझी जागा आहे, आणि खाली बसून त्याच्या पायाशी बसतो आणि ही माझी जागा आहे असे खुशून म्हणतो तुझ्या पायाशी. आणि तेवढ्यात जो ऐश्वर्याने फोटो काढण्यासाठी सांगितला असतो एका
पिऊनला तर तो लगेच फोटो काढून घेतो आणि त्यांना तो फोटो सुमित्राला असा दाखवायचा असतो की नक्की ऋषिकेश हा सारंगला ऑफिसमध्ये कशी वागणूक देतो, त्यासाठी ऐश्वर्याने हा फोटो काढण्यासाठी सांगितलेला असतो। त्यानंतर इकडे आजी ऐश्वर्याच्या रूममध्ये येते आणि ऐश्वर्याला म्हणते की अगं ऐश्वर्या, ऋषिकेश सारंगला ऑफिसमध्ये घेऊन गेला हे तर चांगलेच आहे, पण यामध्ये तर ऋषिकेशला मोठेपणा मिळाला, जानकी जिंकली आणि त्यांनी सुमित्राचे मन जिंकले। तेव्हा ऐश्वर्या म्हणते आजी कम ऑन, अहो तुम्हाला जी दसते तसे काही नाही। आजी म्हणते की अगं म्हणजे काय, तर ऐश्वर्या म्हणते की मी आरती ओवळता ओवळता आग लावणार, त्यांच्याविषयी गोड बोलता बोलता मी असे काहीतरी पुढ्या सोडणार की इतर सर्व मंडळी त्यांच्या विरोधात जातील आणि आपले काम मात्र नक्की होईल आणि आपण मात्र हे सर्व करून सरवून। तर आजी खोशून म्हणतो की नामा निराळे आणि एकमेकांना टाळी देतात। ऐश्वर्या म्हणते की आजी ही फक्त सुरुवात आहे आणि आजी गैरसमजाचा वनवा कसा हळूहळू पसरत जातो हे बघतच राहा आणि त्याचे प्लॅनिंग सुद्धा ऑलरेडी मी सुरू केलेलेच आहे। तेव्हा आजी म्हणते की कसे ग, तर ऐश्वर्या म्हणते की माहिती आहे का, सारंग आज ऑफिसमध्ये जाणार होते आणि मी त्यांना तयार करत होते आणि तेव्हा सारंगला तिने जे काही सांगितलेले असते की आता सारंग तुम्ही ऑफिसमध्ये जातात आणि गेल्या गेल्या ऋषिकेश दादांनी तुमच्यावर इतका विश्वास ठेवून काहीतरी जबाबदारी टाकणार आहे, मग ती जबाबदारी तुम्ही व्यवस्थित नीट पाळा। तेव्हा सारंग म्हणलेलं असतो की नाही मला भीती वाटते, मी शेतीच्या कामामध्ये सर्व काही एक्सपर्ट आहे पण त्या कागदांच्या बाबतीत मात्र मला गोंधळल्यासारखे होते आणि दादांनी मला जर मोठी जबाबदारी दिली तर मला ती नाही जमणार, मला ऑफिसचे काही येत नाही। तर ऐश्वर्या म्हणलेली असते की ठीक आहे तुम्ही शिकून घ्या दादाकडून हे सर्व, आणि काय हो तुम्हाला येत नाही की दादा तुम्हाला शिक्षा देणार आहात का, आणि सारंग हे बघा दादा जर तुम्हाला मानाच्या खुर्चीमध्ये बसवतात तर मग बसा तुम्ही, तो हक्क आहे तुमचा। तेव्हा सारंग म्हणतो की असे कसे, मी नाही दादाच्या खुर्चीमध्ये बसणार, मागे सुद्धा त्यांनी मला एकदा बसवण्याचा प्रयत्न केला होता पण मी नाही बसलो। ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे सारंग तुम्ही दादाच्या पायाशी बसा आणि धडे गिरवा चालेल ना। तर ऐश्वर्याचे ते बोलणे ऐकून सारंग तर खुश होतो आणि खरंच किती छान बोलला तो आणि मी त्याच्या पायाशीच बसेल, मी असेच करेल आणि खुश होऊन तो ऐश्वर्याला थँक्यू बोललेला असतो। तर ऐश्वर्या म्हणते की थँक्यू काय, बेस्ट ऑफ लक आणि चला, आणि जसे ऐश्वर्याने सांगितलेले असते की अगदी तसेच तो ऑफिसमध्ये ऋषिकेशच्या पायाजवळ बसतो आणि त्याच वेळेस तो फोटो काढून घेतो आणि हे सर्व ऐकल्यानंतर आजी म्हणते की अरे देवा, म्हणजे तो ऋषिकेशच्या पायाशी बसणार, तर आजीला ऐश्वर्या म्हणते की हो। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो आणि ते बघून कुणीतरी ऋषिकेशवर रागाने ऋषिकेशच्या डोक्यावर पाय ठेवून त्यांना पाताळात ढकलायला सुरुवात करणार आणि तेवढ्यात तो क्लार्क ऐश्वर्याच्या मोबाईलवर ते सर्व फोटो पाठवतो। ऐश्वर्या ते फोटो बघून खुश होते। तेव्हा आजी विचारते की काय ग, तेव्हा ऐश्वर्या त्या क्लार्कशी बोलत असते की तू गुड जॉब केला आणि आता इथून पुढे जे काही अपडेट असेल त्याबद्दल मला सांगत जा, कळवत जा, तुला त्याचे नक्की पैसे मिळत जातील। तर ऐश्वर्या फोन ठेवते आणि आजी म्हणते की अगं नेमकं कुणाशी बोलत होती। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की थांबा आजी, आणि ते सर्व फोटो ती आजीला दाखवते। तेव्हा आजी तर तोंडाला हात लावते आणि खरंच हा तर ऋषिकेशच्या पायाशी बसला असे म्हणते। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आजी बघतच राहा की मी इथून पुढे काय काय करते ते, आणि आजी हे सर्व ऐश्वर्याचे प्लॅन बघून तोंडालाच हात लावते आणि तिच्यावर खुश होते। त्यानंतर इकडे ऑफिसमध्ये ऋषिकेश डोक्याला हात लावून विचार करत बसलेला असतो आणि त्याला ते सर्व आठवत असते की ऋषिकेश हा सुमित्रा आईचा सावत्र मुलगा आहे आणि ऐश्वर्या जे काही म्हणलेले असते की माझ्या नवऱ्याला ऑफिसमध्ये कोण नेणार, ते तर ग्राउंड वर्कचे काम करतात, आणि या सर्वाचे ऋषिकेशला विचार करून टेन्शन येते आणि तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर जानकीचा कॉल येतो। ऋषिकेश फोन उचलतो आणि बोल जानकी असे म्हणतो। तेव्हा जानकी म्हणते की अहो पोहोचलात ना व्यवस्थित तुम्ही, आणि सारंग भाऊजी कसे आहेत, ओके आहेत का, ते तर यायला नाहीच म्हणत होते, जरा ते गडबडले होते म्हणून विचारते, पण बरं झाले तुम्ही त्यांना घेऊनच गेलात। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो, ऐश्वर्याच्या सकाळच्या फोनवरच्या बोलण्याने आपल्याला समजले। तेव्हा जानकी म्हणते की हो, शेतीत राबणारा नवरा बाहेर प्रेझेंटेबल नसावा असेच ना। तेव्हा ऋषिकेश जानकीला विचारतो की जानकी असे तर वाटणार नाही ना की सर्व अधिकार माझ्याच हातात आहे म्हणून, सारंग माझा सावत्र भाऊ आहे म्हणून मी दुजा भाव करतो असे तर कुणाला वाटणार नाही ना, म्हणून ऋषिकेशला खूप वाईट वाटते। तेव्हा जानकी म्हणते की काय हो, असे कसे कुणाला वाटेन आणि असा विचार कुणाच्या मनात येईल असे जन्मात सुद्धा होणार नाही। तेव्हा ऋषिकेश उठतो आणि जानकीला म्हणतो की अगं जानकी, पण माझ्याच मनामध्ये तो विचार येतो, माझ्याकडून माझ्या भावंडावर कोणताही अन्याय व्हायला नको, माझ्या सुमित्रा आईने माझ्यासाठी इतके काही केले, मग तिच्या मुलांना मी असे
तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश प्लीज तुम्ही हे सर्व. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं तुझ्याशिवाय ही गोष्ट मी कुणाबरोबर शेअर करणार. आय होप तुला माझी भावना कळते. तेव्हा जानकी म्हणते की हो मला समजते, पण मी एक गोष्ट सांगू का तुम्हाला की तुम्ही सतत हे सुमित्रा आई बोलणे बंद करा. आणि जर चुकून हे आईंनी ऐकले तर त्यांना फार वाईट वाटेल, त्यांचं मन दुखावेल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो मी याची काळजी घेईल, पण जानकी प्लीज तू मला समजून घे. ज्या आईला मी कधीच बघितले नाही तर तिच्याबद्दल माझे मन भरून येते, पण ज्या सुमित्रा आईने माझ्यावर इतके प्रेम केले, पण पार्वती आईने सुद्धा माझे मन जपण्यासाठी खूप मोठा त्याग केला. सत्य न सांगण्याचे तिने सुमित्रा आईकडून वचन घेतले आणि या सर्व गोष्टीमुळे माझे मन जानकी खरंच खूप हळवे झाले. मग यापुढे आता फक्त सुमित्रा आईची सेवा करायची आणि तिच्या मुलांना फुलासारखे जपणे हेच माझं ध्येय असेल. तेव्हा जानकी खुशून म्हणते की हो मला माहिती आहे आणि आय एम शुअर तुम्ही हे नक्की करतान आणि मी आहे ना तुमच्या सोबत, म्हणूनच आपण दोघांनी मिळून हा डिसिजन घेतला. पण सर्वात अगोदर तुम्हाला ही डोक्यातील टेन्शन दूर करायचे आणि सारंग भाऊजींना सुद्धा तुम्हाला ट्रेन करायचे. पण तुम्ही मला सांगितले नाही सारंग भाऊजी कसे आहेत, ते ओके आहेत ना. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो ओके आहे आणि मगाशी थोडं अपवर्ड फील झाले होते त्याला, पण आता तो ठीक आहे. तेव्हा जानकी म्हणते की कसे आहे ते पहिल्यांदा ऑफिसमध्ये गेलेत म्हणून थोडासा ताण असेल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं सारंगच्या मनात माझ्याविषयी इतका आदर आहे की मी त्याला माझ्या खुर्चीवर बसवले होते, पण तो नाही म्हणला आणि ऐकायला तयारच नाही. तेव्हा जानकी म्हणते बघितलेच ना तुम्ही की काहीच बदलले नाही, म्हणून सगळं काही नॉर्मल आहे. फक्त तुमच्या मनावर जो घाव आहे तो एकदा भरला की सर्व काही अगदी नॉर्मल होईल. ट्रस्ट मी सगळं काही छान होईल. आणि तेवढ्यात स्टाफ मधील एक माणूस येतो आतमध्ये आणि सर आतमध्ये येऊ कसे विचारतो. ऋषिकेश म्हणतो की ए ना, जानकीचा फोन हा सुरूच असतो. तेव्हा तो माणूस आतमध्ये येऊन ऋषिकेशला सांगतो की सर बँगलोरसाठी फ्लाईटचे तिकीट हे बुक झाले. तेव्हा जानकी ऋषिकेशला विचारते की काय हो बँगलोरचे तिकीट. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काय आहे की एका सेमिनारसाठी मी तिकडे जातोय. कसे आहे की आपल्या भारतातील या फील्डसाठी मोठमोठ्या कंपनीचे ऑफिसर तेथे येतात आणि तिकडे गेल्यानंतर चांगल्या डील्स सुद्धा आपल्याला मिळतील म्हणून जातो आणि प्रत्येक वर्षी जात असतो. दरवर्षी हे सेमिनार चेन्नईमध्ये असते, पण यावर्षी ते बेंगलोर मध्ये आहे. तेव्हा जानकी म्हणते की हो का, आणि बरं मी तुमची पॅकिंग करून ठेवते. ऋषिकेश म्हणतो की हो आणि बाय करून फोन ठेवतो. त्यानंतर इकडे ऐश्वर्या आणि आजी ह्या सुमित्रा बाहेर केव्हा येईल याचीच वाट बघत असतात आणि तेव्हा ऐश्वर्या ही दरवाजाजवळच असते आणि घाईने ती आजी जवळ येऊन बसते, कारण सुमित्रा बाहेर येत असते आणि मुद्दाम ती सुमित्रा आईंना हे सर्व पाहण्यासाठी आजीला काही ऑफिसमध्ये जे काही सारंगचे वेलकमचे फोटो व्हिडिओज आहे ते दाखवत असते, कारण तिला तो फोटो सुमित्राला दाखवायचा असतो आणि ऋषिकेश बद्दल गैरसमज हा सुमित्राच्या मनात तिला करायचा असतो. तेव्हा आजी म्हणते की हो किती छान. तर ऐश्वर्या म्हणते की हो आणि तेवढ्यात सुमित्रा त्यांच्याजवळ येऊन बसते आणि अगोबाई काय बघता तुम्ही असे विचारते. तेव्हा ऐश्वर्या अगदी खुश होण्याचे नाटक करत म्हणते की आई अहो सारंग आज ऑफिसमध्ये गेले होते तर त्यांचे खूप छान असे वेलकम झाले, मग त्याचे फोटो आणि व्हिडिओज आले ते बघतो. सुमित्रा म्हणते की हो का, आणि बघू म्हणून सुमित्राला ते फोटो दाखवतात आणि जेव्हा सारंग हा ऋषिकेशच्या पायाशी बसलेला असतो तो फोटो दाखवते तर आजी म्हणते अगं सुमित्रा हा फोटो बघ काय हे, आणि हे बरं दिसते का ते मला सांग की ऑफिसमधील लोकांनी इतके मस्त स्वागत केले, फुलांची उधळण केली, मान सन्मान केला, पण ऋषिकेशने काय केले, शेवटी त्याला आपल्या पायाशीच बसवले. कळले ना त्याला की हा आपला सावत्र भाऊ आहे, मग कशाला तो त्याची जाणीव ठेवीन. ही किंमत केली त्याने सारंगची आणि हे बरोबर आहे का ते मला सांग. तर सुमित्रा सुद्धा विचारतच पडते आणि ह्या फोटोमुळे तिच्या मनात ऋषिकेश विषयी गैरसमज निर्माण होतो. त्यानंतर इकडे सारंग हा ऋषिकेशच्या ऑफिसमध्ये येतो आणि त्याला म्हणतो की दादा हे बघ तुम्हाला इकडे ऑफिसमध्ये घेऊन आला आणि तिकडे शेतावर काम राहिले, मी लगेच जातो आणि ते काम करून येतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हे बघ सारंग, अरे एवढं काय महत्वाचं काम आहे. तर सारंग म्हणतो की अरे पाण्याचा पंप बिघडला. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अरे मग मॅकॅनिकला पाठव. सारंग म्हणतो की अरे दादा गेल्या वेळी मी स्वतः दुरुस्त केला होता आणि मॅकॅनिकला सुद्धा मी बोलावले आहे, पण मला जावेच लागेल, नाहीतर तो लाखाचे 12,000 करून ठेवेल आणि आज जर पाणी नाही पडले तर मोठा प्रॉब्लेम होईल, त्यामुळे मी लगेच जातो आणि लगेच येतो. म्हणून तो जायला निघतो. तो ऋषिकेश म्हणतो की सारंग थांब, एक काम कर, मी जाऊन येतो, तू तोपर्यंत येथे थांब. म्हणून ऋषिकेश जायला निघतो तर सारंग त्याच्या हाताला धरतो आणि दादा काय रे इतके काय, थोडंसं काम आहे, मी असा गेलो आणि असा आलो, तोपर्यंत तू येतेच थांब. सारंग काही ऐकून घेत नाही आणि मला चैन पडणार नाही असे बोलून तो निघून जातो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हा मुलगा पण काय, आणि तो आपल्या खुर्चीवर येऊन बसतो आणि
आणि तेवढ्यात तो क्लार्क आतमध्ये येतो आणि ऋषिकेशला म्हणतो की सर प्लीज 2च मिनिटं बाहेर या. ऋषिकेश म्हणतो की काय झाले, तर तो म्हणतो की फक्त 2 मिनिट. म्हणजे ऐश्वर्याला जो फोटो पाठवलेला असतो तो माणूस. तर ऋषिकेश लगेच बाहेर येतो. तर बाहेर नवीन खुर्ची आलेली असते. तर ऋषिकेश विचारतो की ही खुर्ची कुणी मागवली. तेव्हा तो म्हणतो की मागवली नाही, आई साहेबांनी पाठवली. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काय, आईंनी सारंगसाठी खुर्ची पाठवली आणि ठीक आहे असून दे. आणि तो त्या क्लार्कला ती खुर्ची आतमध्ये ठेवण्यासाठी सांगतो. तेव्हा ऋषिकेश लगेच ती खुर्ची आपल्या खुर्ची शेजारी ठेवायला सांगतो आणि लगेच जानकीला फोन करतो. जानकीला म्हणतो की अगं आईला काही सारंगला सरप्राईज द्यायचे होते का, मला सांगायचे. तिने लगेच ऑफिसमध्ये सारंगसाठी खुर्ची पाठवली, काही खास का, आणि आई तू बरोबर याबद्दल काही बोलली होती का. तर जानकी म्हणते हो का, पण आई माझ्याशी या विषयावर नाही बोलल्या, पण मी त्यांना विचारते आणि सारंग भाऊजींना नक्की त्यांना सरप्राईज द्यायचे असेल, विचारते मी त्यांना. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे चालेल. आणि फोन ठेवून ऋषिकेश करतो की काही न सांगता आईने सारंगसाठी का खुर्ची पाठवली असेल. आईला असे वाटले असेल की मी त्याला मानाची वागणूक नाही देणार म्हणून, माझी काही चूक होते का म्हणून. जो फॅमिली फोटो असतो त्या फोटोत सारंगच्या फोटोवरून हात फिरवत म्हणतो की नक्की माझे काही चुकले का, म्हणून त्याला टेन्शन येते. त्यानंतर इकडे जानकी किचनमध्ये काम करत असते आणि सुमित्रा तिथे येते. जानकी आईंना विचारते की आई तुम्ही सारंग भाऊजीसाठी ऑफिसमध्ये चेअर पाठवली का. तर ऐश्वर्या आणि आजी चोरून हे सर्व ऐकत असतात. जानकी आपली सहज विचारत असते की आई तुम्हाला त्यांना सरप्राईज द्यायचे होते का. तेव्हा आजी लगेच समोर येते आणि छे धावून जावे लागले सारंगच्या मदतीला असे मोठ्या आवाजात म्हणते. पाठवावी लागली खुर्ची कारण स्वतःच्या भावाला सावत्रपणाची वागणूक तुझा ऋषिकेश देत होता. तेव्हा जानकी स्वतःला सावरत म्हणते की नाही आजी, असे होऊ शकत नाही. सारंग भाऊजी ऋषिकेशचे खूप लाडके आहेत, मग ऋषिकेश त्यांच्याबरोबर असे वागणे शक्यच नाही. आणि आईंनी सुद्धा सर्वांना बजावून ठेवलेले आहे या घरात की असा सावत्र शब्द हा घरात घ्यायचा नाही म्हणून. आणि सुमित्राला विचारते की हो ना आई. तेव्हा सुमित्रा मात्र काही उत्तर देत नाही आणि तेथून निघून जाते. आणि ऐश्वर्या हे सर्व बघून खूपच खुश होते. तर जानकी विचार करते की आई अशा काहीच न बोलता का निघून गेले असतील. आईंना असेच वाटते की ऋषिकेश सारंग भाऊजींना सावत्र वागणूक देतात म्हणून. आणि त्या विचाराने जानकीच्या हातातील तो ग्लास खाली पडतो आणि जानकीचा थरकाप होतो आणि ती विचारात पडते. तर हा भाग येथेच संपतो. पुढील भागामध्ये जानकी ही सुमित्राला सांगत असते की आई ऋषिकेश दरवर्षीच्या संमेलनासाठी जातात ना, तसेच यावर्षी सुद्धा ते जाणार आहे. मग मला असे वाटते की यावर्षी त्यांच्याबरोबर सारंग भाऊजी जर गेले तर. हे सर्व ऐश्वर्या ऐकते. ऐश्वर्या लगेच आजीला खुशून म्हणते की सारंगला बँगलोरला जाण्यासाठी फ्लाईटचे तिकीट हे अनेबल असायला हवे ना. तर ऐश्वर्या आणि आजी खुश होतात. त्यानंतर सुमित्रा ही ऋषिकेशकडे सारंगला बँगलोर घेऊन जाण्यासाठी आग्रह धरते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की मी सारंगला कसे इतक्या लवकर बँगलोरला घेऊन जाऊ शकतो, ते शक्य नाही. तर जानकी लगेच येते की शक्य आहे आणि ते तिकीट ती ऐश्वर्याच्या हातात देते आणि आज रात्रीची ट्रेन आहे. तेव्हा आजी म्हणते की विमानाचे तिकीट नाही मिळाले का. तर जानकी म्हणते सेमिनार मध्ये ऋषिकेशचे महत्वाचे प्रेझेंटेशन, मग ते देण्यासाठी त्यांना वेळेतच सकाळी जावे लागणार. तर आजी म्हणते की सारंग हे करू शकणार नाही का. तेव्हा सर्वांना आजीचे ते बोलणे ऐकून धक्का बसतो. तर पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.